शिक्षक आणि भावी शिक्षकांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. विजयादशमी आज आहे आणि त्यानिमित्त आपण 399 मध्ये टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हा यासाठी सांगितलेलं आहे. आज रात्री 12 पर्यंत जेवढे प्रवेश होतील तेवढे 399 मध्ये घेतले जातील. उद्यापासूनचे प्रवेश हे 499 आपलं नियमित शुल्क काय असेल ते भरूयात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टीईटी टेस्ट सिरीजला अतिशय प्रचंड रिस्पॉन्स आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि अशाच प्रकारे आपण दररोज गुगल फॉर्मचे टेस्ट पण चालू केलेले आहेत. सर्व ग्रुपला, 5व्या ग्रुपला पण आता चालू होतील. त्याचबरोबर पीडीएफ नोट्स, त्याचसोबत आपल्याला पाठीमागचे रेकॉर्डिंग लेक्चर्स आणि जो अभ्यासक्रम आपण कंप्लीट करणार आहे तो 4 प्रकारे करतो. एक नोट्सच्या माध्यमातून, दुसरी गोष्ट लाईव्ह सेशनच्या माध्यमातून, तिसरी गोष्ट रेकॉर्डेड सेशनच्या माध्यमातून आणि चौथी गोष्ट आपली टेस्ट सिरीज जी महत्वाची आहे. तर असे 4 प्रकारे आपण सर्वांनी अभ्यास केला, 100% अभ्यासक्रम कव्हर होतो. फक्त 1.5 तासात सर्वच विषय कव्हर होतात असं आम्ही कधीच म्हणत नाही. पण 1.5 तासामध्ये आपण फोकस करतोय मराठी, बालमानसशास्त्र, गणित आणि नंतर आपण हिंदी या विषयांवर जास्त फोकस संध्याकाळच्या सेशन मध्ये करतोय. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मानसशास्त्र, सॉरी, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सामाजिक शास्त्राचे तासिका इतर वेळात होणार आहेत. संध्याकाळच्या वेळात आपण हे प्राईम सब्जेक्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. विजय सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं आजचं सेशन सुरू करावं. विजय कांबळे सर. नमस्कार सर्वांना. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. आज परत एकदा आपण मराठी व्याकरणचं सेशन घेऊन आलेलो आहोत. आपला प्रयोग टॉपिक जवळपास सर्व कंटेंट उपप्रकारासहित आपण घेतलेले आहेत, शिकलेले आहेत. थोडासा सराव घेऊया आज आपण परत एकदा. सरांनी सांगितल्याप्रमाणे आज ऑफरचा अगदी 3 ते 4 तासाचा वेळ शिल्लक आहे. ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केलेली नाही त्यांनी 399 रुपयामध्ये तुम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे सरांनी. आणि सर्व शिक्षक जे काही तुम्हाला या ठिकाणी टीचिंग करत आहेत ते अनुभवी आहेत, स्वतः टीईटी पास आहेत, टेट क्वालिफाईड आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आज 2 ऑक्टोबर आहे आणि परीक्षा आपली आता जवळ येऊ लागलेली आहे. वर्णमाला, जोडाक्षर हा भाग आपला झाला होता. आपण त्याच्यानंतर संधी नव्हती चालू केलेली. संधी टॉपिक थोडासा आपण मागे ठेवलेला आहे. तो सुद्धा आपण कव्हर करूयात. जे प्रयोग टॉपिक आपण सुरू केला होता त्यामध्ये प्रयोगाच्या संबंधित सर्व कन्सेप्ट आपण कव्हर केलेले आहेत. थोडेसे प्रश्न घेऊया. आता जेवढे काही जॉईन आहेत त्यांना सर्वांना स्क्रीनवरती प्रश्न दिसत असतील. पहिला प्रश्न जो आहे तो, माधवीने सफरचंद खाल्ले. म्हणजे या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर खाणारी माधवी आहे म्हणून माधवी कर्ता आहे. प्रयोग म्हणलं की कर्ता, कर्म, क्रियापद या 3 गोष्टींवर भर दिला पाहिजे. सफरचंद खाल्लाय, खाण्याची क्रिया सफरचंदावर झाली म्हणून कर्म सफरचंद आहे आणि खाल्ले क्रियापद आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करू, कर्ता बदलूया, क्रियापद बदललं तर कर्तृप्रयोग असेल, कर्म बदललं, क्रियापद बदललं तर कर्मणी प्रयोग असेल. ठीक आहे. आता इथं स्त्रीलिंगी कर्ता आहे, स्त्रीलिंगी कर्त्याच्या ऐवजी आपण काय करूया, पुल्लिंगी कर्ता घेऊया. माधवने सफरचंद खाल्ला. आता खाल्लेच खाल्ला झाला म्हणजे इथं माधव केलंय ना आपण, स्त्रीलिंगीचं पुल्लिंगी केलंय म्हणजे इथं कर्तरी प्रयोग तर निघाला आपल्याला. चलो हा, कर्माला प्रत्यय नाही, कर्त्याला आहे. भावी प्रयोगाची छटा इथं काय दिसणार नाही आपल्याला. कर्म बदलून बघूया. तो सफरचंद आहे ना, तो सफरचंद आहे. माधवने काय करू, आता सफरचंदच्या ऐवजी काहीतरी ती म्हणजे स्त्रीलिंगी कर्म टाकूया. स्त्रीलिंगी कर्म टाकत असताना आता कर्म चेंज करावं लागेल. क्रियापद जर बदललं तर बघूया आपण कर्मणी प्रयोग आहे का ते. काय कमेंट केली किती वेळा.
टाका उत्तर तर टाका बघूया किती जणांनी केले. किती वाजेपर्यंत आहे ऑफरची? सरने आता सांगितलंय 3 तास आहेत फक्त. एक कमेंट वाचण्यासाठी मी थोडस थांबलो होतो. कोणतरी कमेंट केली किती वाजेपर्यंत ऑफर आहे. ठीक आहे. माधवने केळी खाल्ली. केळी खाल्ले खाल्ली म्हणावं लागला. म्हणजे कर्म बदलल्यास क्रिया बदलायला बा. म्हणजे इथं दोन प्रकारचे प्रयोग एकाच वाक्यामध्ये आढळत आहेत. केळी टाकले ना, चिंच टाकायची काय गरज नाही कर्मामध्ये. चलो, उत्तर काय असेल या प्रयोगात, या वाक्याचं? कर्तु कर्म. कर्तु कर्म संकर आहे. कर्तु कर्म संकर, काहीच अडचण नाही. कर्तु कर्म संकर पहिल्या प्रयोगाचं, पहिल्या वाक्याचं उत्तर आपल्याला कळालंय. किती जणांनी उत्तर टाकलं होतं? कोणाचं बरोबर आलं थोडस कमेंट होऊन जाऊ द्या एकदा. कारण पहिलाच प्रयोग जो आहे तो संकर प्रयोगाचं वाक्य टाकलं होतं आपण. कोणाचं उत्तर बरोबर आलं होतं किंवा ज्यांनी उत्तर सांगितले बरेच वाढली संख्या. 100 100 जवळपास गेली संख्या. ठीक आहे. हा, या वाक्याची काही अडचण नाही असं गृहीत धरतो आणि आपण या वाक्याकडे जाऊया. त्याने साप मारला. मारणारा तो आहे कर्ता, ज्याला मारलाय तो साप आहे. मार खाणारा साप आहे कर्म, आणि हे आहे क्रियापद. ठीक आहे. त्याने साप मारला. कर्त्याला नेपृत्यय लागलाय. कर्त्याला नेपृत्यय लागलाय. कर्तृप्रयोग असेल का? कर्त्याला नेपृत्यय लागलाय. तिने साप मारला. त्यांनी साप मारला. रामने साप मारला. सीताने साप मारला. मारला क्रियापदामध्ये कर्ता बदलल्यास क्रियापद बदलत नाही, म्हणजे कर्तृप्रयोग नाही. हा, आता कर्म बदलून बघू. चला, कर्म बदलून बघू. तो साप, नागिन म्हणायचं का? नागिन. त्याने नागिन मारली. चेंज करूया थोडस. त्याने नागिन मारली. ती नागिन आहे ना, मारलाच मारली झालं, म्हणजे इथं कर्मणी प्रयोग आहे बाबा. कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. सणाची नागिन मारू नका. ठीक आहे, ठीक आहे. आपण वाक्यामध्ये घेतलंय फक्त. दुसरं सांगा काहीतरी कर्म मनीषा मॅडम. मग त्याने नागिन मारली, दुसरं काहीतरी कर्म सांगा. ठीक आहे. कर्मणी प्रयोग आहे इथं. तिसरं वाक्य घेऊया. वाघीण मारली. ठीक आहे. त्याने वाघीण मारली. चालतंय. चलो, तिसरं वाक्य घेऊया. नर्मदा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. वाहणारी नर्मदा आहे. आवाज क्लिअर येत नाही माझा? आवाज क्लिअर येईल नाही? कोण कमेंट केली आवाज केला नाही? त्याने मिठाई खाल्ली. त्याने मिठाई खाल्ली. बर. मारला क्रियापदामध्ये चेंजेस होते, ते चेक करायचे ना आपल्याला. ठीक आहे. कर्मणी प्रयोग आहे तर कर्म बदलल्यास क्रियापद बदलते. हा, या वाक्यामध्ये बघा. या वाक्यामध्ये बघा. या वाक्यामध्ये काय आहे? कर्म आहे का या वाक्यात? साऊंड ओके सर. ठीक आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये कर्म आहे का? तिसऱ्या वाक्य आता इथं कळालं ना उत्तर आपलं. चला ना, बघा ना इथं. त्याने नागिन मारली किंवा त्याने वाघीण मारली. साप मारला होता ना, साप मारला, वाघीण मारली. क्रियापद बदलले, कर्माचं लिंग बदलल्यास. सर पहिल्या वाक्यात कर्ता बदलल्यास क्रियापद बदलत नाही. झालं ना, पहिलं वाक्य क्लिअर घेतलं. आता तुम्ही उशिरा जॉईन झालात बहुतेक. हा, इकडे या आता तिसऱ्या वाक्यामध्ये. नर्मदा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. या वाक्यामध्ये कर्म आहे का? कर्म आहे का या वाक्यामध्ये? हो. बऱ्याच जणांच्या कमेंट. कोण कर्म आहे अनिता मॅडम याच्यामध्ये सांगा बरं. अनिता पवार मॅडमने कमेंट केली कर्म आहे. कोण कर्म आहे? वाहणारी नर्मदा. कर्ता नर्मदा आहे. है ना. नर्मदा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहिली. वाहिली, स्वतःची क्रिया स्वतःपाशी सुरू झाली आणि स्वतःपाशी संपली. तर कर्म नाही मित्रांनो. या वाक्यामध्ये कर्म नाही, अकर्मक वाक्य आहे हे. अकर्मक वाक्य आहे. मग कर्ता कोण आहे? वाहणारी नर्मदा. ती नर्मदा. ती नर्मदा आहे. आता ती नर्मदाच्या वेळी एखादा असा शब्द टाकायचा, असं नाम टाका जे पुल्लिंगी नाम असेल, कर्ता पुल्लिंगी असेल. झरा म्हणायचं का आपण? झरा.
एक उदाहरण स्वरूपामध्ये काय करू आपण, धरा धरा किंवा समुद्र, तो समुद्र, दोन्ही पैकी कुठले चालते? हा, समुद्र, समुद्र, तो समुद्र, पुल्लिंगी नाम टाकलं. समुद्र पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो. जसं ऍज इट इज ठेवलं आपण, वाहतेचं वाहतो झालं, म्हणजे कर्त्याचं लिंग बदललंय. ओढ पण चालते. हा, कर्त्याचं लिंग बदललंय आणि क्रियापदामध्ये बदल झालाय, म्हणजे इथं कर्म नाही, कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग नाही, कर्ता बदलल्यास क्रियापद बदलले, कर्तरी प्रयोग आहे. भावी प्रयोगाचा तर विषयच नाही या वाक्यामध्ये. कर्म नाही, कर्म नसलेला कर्तरी प्रयोग, त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण काय म्हणतो? अकर्मक, अकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. ठीक आहे. हा हा प्रश्न महत्वाचा, हे दोन्ही प्रश्न महत्वाचे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर सांगा. हे दोन वाक्य ज्याला येतील त्याला प्रयोग समजला समजायचं. हे दोन वाक्य ज्या विद्यार्थ्याला येणार आहेत ना, त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी, प्रयोग टॉपिक समजणार आहे. चलो, हा, तू लाडू खाल्लास, या वाक्यामध्ये कर्ता बदलून बघू, कर्म बदलून बघू. त्याने लाडू खाल्ला, असं जर केलं वाक्य, त्याने लाडू खाल्ला, तर कर्ता बदलल्यास क्रियापद बदलायला, म्हणजे कर्तरी प्रयोग आहे. हा, कर्तू आहे. त्याने, तो लाडूच्या ऐवजी दुसरं काहीतरी घेऊया आपण. तो लाडू, तो लाडूच्या ऐवजी पुल्लिंग, तो लाडूचे स्त्रीलिंगी नाम टाकू देतो. त्याने, त्याने जिलेबी, जिलेबी खाल्ली, ती जिलेबी, म्हणजे इथं कर्म बदलल्यास सुद्धा क्रियापद बदलायला, म्हणजे कर्म आणि प्रयोगाची सुद्धा छटा आहे. म्हणून चौथ्या क्रमांकाचं जे वाक्य आहे ते कर्तृकर्म संकर प्रयोगाचं वाक्य, कर्तृकर्म संकर, कर्तृकर्म संकर. ठीक आहे. पाचवं वाक्य बघा. तू मला वाचविलेस, तू मला वाचविलेस, तू मला वाचविलेस, काय उत्तर असेल याचं? पाचव्या क्रमांकाच्या वाक्याचं उत्तर काय असेल? पाचव्या क्रमांकाच्या वाक्याचं उत्तर काय असेल? कर्म आहे का या वाक्यामध्ये? कर्तृभाव, बर. कर्म आहे का या वाक्यामध्ये? कर्म नाहीये, है ना. तू मला वाचविलेस, कर्म आहे का या वाक्यामध्ये? तू मला वाचविलेस. चला, कर्ता बदलू. तू मला वाचविलेस, हा, कर्तरी भाव, बर, ठीक आहे. त्याने मला वाचविले, त्याने मला वाचविले, त्याने मला वाचविले. कर्ता बदलला, क्रियापद बदलले, म्हणजे कर्तरी प्रयोग छटा आहे, कर्तरी प्रयोग छटा आहे. आणि या वाक्यामध्ये कर्म नाही, या वाक्यामध्ये कर्म नाही, कर्त्याला प्रत्यय लागलाय, आणि म्हणून या ठिकाणी भावी प्रयोगाची छटा आहे. म्हणून या ठिकाणी कर्तृभाव, कर्तृभाव प्रयोगाची छटा आहे. कर्तृभाव, कर्तृभाव संकर, कर्तृभाव संकर. ठीक आहे. समजला का प्रयोग? सर्वांना प्रयोग समजला का? सर्वांना प्रयोग समजला का? ठीक आहे. थोडासा नवीन टॉपिक सुरू करू आपण आज. चलो, समजला असं गृहीत धरूया आपण. पुढच्या टॉपिक कडे जाऊया. आपण खूप डिटेल मध्ये प्रयोग टॉपिक घेतलेला आहे. हा, कर्तृभावाचं त्याचं होतं पाचव्याच. ठीक आहे. चलो, चलो, नवीन टॉपिक चालू करूया आज. ज्या टॉपिक वरती भरपूर प्रश्न असतात. स्क्रीन दिसत नाही सूर्यकांत पाटील सर, कसं काय स्क्रीन दिसत नाही? स्क्रीन सर्वांना दिसायला लागली. जो टॉपिक अत्यंत महत्वाचा मानला जातो, बऱ्याचदा या टॉपिक वरती फार प्रश्न विचारले जातात, आणि जवळपास 50% ग्रामर ज्या टॉपिक वरती फिरतं, मराठी ग्रामर,
तो टॉपिक आज आपण घेऊया. आपण सुरुवातीला वर्ण विचार घेतला होता. वर्ण विचार है ना. वर्ण विचारामध्ये वर्ण म्हणजे काय घेतलं, वर्णांच्या व्याख्या घेतल्या, वर्ण त्यांचे प्रकार घेतले, वर्ण आणि त्या वर्णामध्ये स्वर असतील किंवा व्यंजन असतील किंवा जे काही शब्द तयार करण्यासाठी ज्याला आपण म्हणतो वर्णांची गरज आहे ना. वर्ण त्यांचे प्रकार पडतात. अगोदर स्वर असतील किंवा व्यंजन असतील, स्वरादी असेल किंवा संयुक्त व्यंजन असतील, असे प्रकार घेतले आपण. संयुक्त व्यंजन असे वर्णांचे प्रकार घेतले. मग व्यंजनाला अक्षरत्व मिळवण्यासाठी स्वराची आवश्यकता असते. समजले त्यावेळी पण नंतर लक्षात राहत नाही, सर काय करावे. रिपीट वाचावं लागेल, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे, चलो. त्याच्यामध्ये आपण घेतलं की बाबा क जर व्यंजन असेल तर त्याच्यामध्ये अ मिसळला तर क अक्षर बनणार आहे ना. म व्यंजन असेल त्याच्यामध्ये जर अ मिसळला तर ते म बनणार आहे. ळ असेल त्याचा पाय मोडलाय त्याच्यामध्ये अ मिसळला तर ळ बनणार आहे. हे 3 अक्षर म्हणायला नाही, 3 अक्षर बनायला. अक्षर बनवण्यासाठी व्यंजन आणि स्वर एकत्र येणं गरजेचं आहे. अक्षर अक्षर तयार होण्यासाठी व्यंजनामध्ये स्वर मिसळणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला व्यंजनांना आपण स्वरांत म्हणतो. ठीक आहे. मग इथं बघा ना, आता हे एक अक्षर तयार झालं, हे एक आणि हे एक, 3 अक्षर तयार झाले. तिन्ही अक्षर जोडूया आपण. कमळ शब्द तयार झाला, कमळ है ना. 1 2 3 3 अक्षर सलग लिहिले आपण आणि तिन्ही अक्षर सलग लिहिल्यामुळे अर्थपूर्ण शब्द तयार झाला. तर ते बघा कमळ, कमळ हा अर्थपूर्ण शब्द आहे. म्हणजे शब्द कसा तयार होतो, शब्द तयार कसा होतो, अर्थपूर्ण अक्षराच्या समूहाला. संधी घेणार आहे, थोडं थांबा, कारण संधी हा महत्वाचा टॉपिक आहे. परीक्षेच्या पुढे पुढे घेऊया. आता थोडस शब्द या जातीकडे जाऊ आपण. शब्द कसा तयार झालेला आहे, अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला, अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात. नाही म्हणजे इथं आता परत शब्द विचार आला. शब्द विचार हा एक व्याकरणाचा फार महत्वाचा भाग आहे. आता अर्थपूर्ण शब्द एका मालेमध्ये जोडले तर वाक्य तयार होते. वाक्य म्हणजे काय, अर्थपूर्ण शब्दांचा समूह वाक्य होय. म्हणजे वाक्य तयार होण्यासाठी आपल्याला अर्थपूर्ण शब्दांची मालिका जोडावी लागेल. अर्थपूर्ण शब्दांचा समूह एकत्रितरित्या जोडला की त्या ठिकाणी वाक्य तयार होते. म्हणजे वर्णांवरून शब्द तयार होतात, शब्दांवरून वाक्य तयार होतात. आणि व्याकरणामध्ये वर्ण विचार आहे, शब्द विचार आणि वाक्य विचार या 3 कंटेंटवर मराठी ग्रामर आधारलेले आहे. ते कुठल्याही भाषेचं किंवा ज्या काही लँग्वेज आपण शिकतो त्यामध्ये वर्ण, शब्द, वाक्य या घटकांना फार महत्व आहे. शब्द विचार आपल्याला आज चालू करायचा आहे. खरं तर वाक्य विचार सुद्धा खूप महत्वाचा आहे. वाक्य विचारामध्ये सुद्धा खरं तर अर्थाच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर 5 प्रकार पडतात वाक्याचे. आता शब्द विचार शिकायचे, पण मी थोडंसं वाक्य विचारावरून बोलायला लागलो. अर्थाच्या दृष्टीने वाक्याचे जर आपण बघितलं 5 प्रकार पडतात. ठीक आहे ना. होकारार्थी, नकारार्थी, विधानार्थी, प्रश्नार्थक आणि उद्गारार्थी वाक्य. अर्थ कसा आहे वाक्यामध्ये त्या आधारे वाक्याचे 5 प्रकार पडतात. आणि एखाद्या वाक्यामध्ये किती उद्देश आहेत किंवा किती विधेय आहेत है ना, किती कर्ते आहेत आणि किती क्रियापद आहेत, यावर म्हणजे वाक्याच्या संख्येवरून वाक्याचे 3 प्रकार पडतात. वाक्याच्या संख्येवरून वाक्याचे 3 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार जर आपण बघितलं तर साधं केवळ वाक्य ज्याला आपण म्हणतो. केवळ वाक्य. या केवळ वाक्यामध्ये काय असतंय, एकच वाक्य म्हणजे एकच वाक्य असते आणि एकच उद्देश असतो, एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असते. त्याला आपण केवळ वाक्य है ना. दुसरा प्रकार आहे ज्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो है ना. मिश्र वाक्य म्हणजे काय, याच्यामध्ये 2 वाक्य असतात. याच्यामध्ये 2 वाक्य असतात मिश्र वाक्यामध्ये. एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असते. ठीक आहे, एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असते आणि म्हणून त्याला मिश्र वाक्य म्हणते. म्हणजे ज्यावेळेस गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने एखादं वाक्य जोडलेलं असते तेव्हा त्याला मिश्र वाक्य म्हणतात. ठीक आहे. समजा उदाहरणार्थ एखादा म्हटला, अभ्यास केला होता म्हणून मी पास झालो. अभ्यास केला होता म्हणून पास झालो. बघा ना, अभ्यास केला होता पुढे काही अर्थ स्पष्ट होत नाही. याचं कम्प्लिटेशन म्हणजे याचा पूर्ण जर अर्थ व्यक्त करायचा असेल तर पुढचं वाक्य सुद्धा समजणं गरजेचं आहे ना. अभ्यास केला होता म्हणून पास झालो, मिश्र वाक्य.
आता मिश्र वाक्यामध्ये एक प्रमुख वाक्य असते, एक दुसऱ्यावर डिपेंड असते. आणि तिसरा जो वाक्याचा प्रकार आहे, तिसरा जो वाक्याचा त्या ठिकाणी प्रकार आहे, त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त वाक्य म्हणतो. संयुक्त वाक्य. आता संयुक्त वाक्यामध्ये असते काय, संयुक्त वाक्यामध्ये दोन वाक्य असतात, ते अर्थपूर्ण असतात. आणि दोन वाक्य जोडण्यासाठी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरलेले असते. आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे परत चार प्रकार पडतात. म्हणजे दोन अर्थपूर्ण वाक्य जोडण्यासाठी जे उभयान्वयी अव्यय वापरलेले असते, ते वापरून बनलेलं वाक्य संयुक्त वाक्य असते. फॉर एक्झाम्पल, समजा उदाहरणार्थ मी जर असं म्हणलं, सुसाट वारा सुटला, सुसाट वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. सुसाट वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. हे दोन्ही वाक्य वेगवेगळे आहेत. दोन्ही वाक्य वेगवेगळे अर्थपूर्ण, दोन अर्थपूर्ण वाक्य जोडण्यासाठी जे अव्यय वापरलेले असते ते उभयान्वयी अव्यय असते. आणि अशा प्रकारच्या वाक्याला संयुक्त. हे आपण डिटेलमध्ये बघूया ज्यावेळेस आपण उभयान्वयी अव्यय नावाचा एक शब्दाच्या जातीतला एक प्रकार आहे, तो आपल्याला शिकायचा आहे. आत्ताच्या कंडिशनला आपल्याला शब्दाच्या जाती हा टॉपिक चालू करायचा आहे. म्हणजे शब्द विचार चालू करायचा. शब्द विचार झाला की वाक्याकडे येऊया. वाक्याचे हे 5 प्रकार बघूया, हे 3 प्रकार बघूया, है ना. आपल्याला परीक्षेमध्ये टीईटीला वाक्यावरती एक प्रश्न 100% असतो. एक 101% नाही, 1001% प्रश्न असतो. काय असतंय, केवळ वाक्याचं मिश्र वाक्य बनवा, मिश्र वाक्याचं संयुक्त वाक्य बनवा, दोन वाक्याचं एक वाक्य म्हणजे संयुक्त वाक्याचं एक केवळ वाक्य बनवा, असं वाक्य रचनेवरती एक प्रश्न असतो. शब्द विचार म्हणजे शब्द जातीवरती आता कितीतरी प्रश्न असतात बघा ना. म्हणजे नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापदे, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे, नाही वेगवेगळे अव्यय. म्हणजे चार विकारी जातीत आणि चार ज्या काय ज्याला आपण म्हणतो न बदलणारे म्हणजे अविकारी जातीत, है ना. चार जाती सवेद, चार जाती अवैध. म्हणजे ज्या जाती लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदलतात त्यांना आपण विकारी जाती म्हणतो. ज्या लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदलत नाहीत त्यांना आपण अविकारी जात म्हणतो. वर्ण विचार पूर्ण केलाय आपण, फक्त आता आपली संधी जी आहे ती पुढे घेऊया आपण. आता शब्दाच्या जातीकडे जाऊया आपण. शब्दाच्या जातीकडे जाऊया. बघा, शब्द वेगवेगळ्या प्रकारचे असतात. शब्दाच्या जाती, शब्दाच्या जाती. अर्थपूर्ण जो अक्षर असतो, अर्थपूर्ण अक्षर समूहाला त्या ठिकाणी शब्द म्हटला जातो. बघा ना, मी 3 अक्षर लिहिले होते, कमळ. एक शब्द, एक अक्षर होतं क, दुसरं होतं म आणि तिसरं होतं. तीनही अक्षर जे आहेत ते अर्थपूर्ण आहेत ना. याचा जर सिक्वेन्स चेंज केला, मळ क, बनणार आहे का अर्थपूर्ण अक्षर? म क ळ, हा शब्द नाही ना बनणार. 3 अक्षर जोडले म्हणजे शब्द झालाय असं नाही. 3 अक्षर जोडले तर काहीतरी अर्थ त्यातून व्यक्त झाला पाहिजे, त्याला शब्द म्हणतात. त्याला शब्द म्हटलं जातं. ठीक आहे. अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात. शब्द म्हणजेच पद असते. शब्दालाच पद म्हटलं जातं. पद म्हणजे शब्द, शब्द म्हणजे पद. परंतु शब्दाला ज्यावेळेस एखादा प्रत्यय जोडलेला असतो, शब्दाला प्रत्यय जोडून तो शब्द ज्यावेळेस वाक्यात वापरलेला असतो तेव्हा त्याला त्या ठिकाणी पद म्हणायचं. म्हणजे प्रॉपर मूळ शब्द आहे तो कुठं वापरलेला नाहीये वाक्यामध्ये, त्याला शब्द म्हणतो. पण त्याच्यामध्ये थोडासा बदल झाला आणि तो वाक्यामध्ये जर वापरला तर त्याला पद म्हणायचं. म्हणजे पद याचा अर्थ शब्दच होतो, शब्द याचा अर्थ पदच होतो, परंतु ते वापरलंय कुठं ते महत्वाचं. ठीक आहे. आता जर समजा एखादा शब्द मूळ शब्द आहे, है ना. समजा उदाहरणार्थ झाड शब्द आहे, है ना. उदाहरणार्थ जर शब्द वापर म्हणला झाड शब्द आहे, है ना. मूळ शब्द आहे हा मूळ शब्द आहे. व्याकरणामध्ये मूळ शब्दाला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, तर मूळ शब्दाला प्रकृती म्हटलं जाते, है ना. आणि ज्यावेळेस झाड हा शब्द वाक्यामध्ये वापरलेला असेल आणि त्याच्यामध्ये काहीतरी बदल झालेला असेल तर त्याला विकृती म्हणायचं. म्हणजे मूळ शब्द असेल तर त्याला प्रकृती, मूळ शब्दामध्ये बदल करून वाक्यामध्ये वापरला तर त्याला विकृती म्हणायचं. अशा शब्दाच्या वेगवेगळ्या 8 जाती आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर ज्या लिंग वचन विभक्तीनुसार बदलतात त्या 4 आहेत, ज्या बदलत नाहीत त्या 4 आहेत. ठीक आहे. मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या जाती त्यामध्ये 8 जाती आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये विकारी ज्या जाती आहेत त्या कोणत्या ते बघा. आता मला माहिती हा थोडासा पॉईंट सोपा आहे, परंतु याच्यामध्ये जर आपण थोडस लिंग वचन आणि विभक्ती विचार घ्यायला गेलो ना तर थोडस वाटतं की हा अभ्यासनासारखा भाग आहे. ठीक आहे. चलो बघा, तर विकारी जातीमध्ये आपल्याला माहिती नाम आहे, सर्वनाम आहे, सर्वनाम आहे, है ना. विशेषण आहे, विशेषण आहे,
आणि नंबर 4 आहे क्रियापद. विकारी जातीलाच मराठी व्याकरणामध्ये सव्यय जाती म्हणतात. सव्यय सव्यय म्हणजे बदलणाऱ्या, लिंग वचन विभक्तीनुसार बदलणाऱ्या. म्हणजे या ज्या 4 जाती आहेत यांच्या स्वरूपामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यांच्यामुळे बदल होतो. यांच्यामुळे बदल होतो. लिंग वचन विभक्ती यांच्यामुळे याच्यामध्ये बदल होतो, म्हणून याला विकारी जाती म्हणतात. तर ज्या काही अव्ययांना आपण म्हणतो, अव्यय जे आहेत त्याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय आहे, शब्दयोगी अव्यय आहे, उभयान्वयी अव्यय आहे, केवल प्रयोगी अव्यय आहे. म्हणजे अव्यय त्याला आपण म्हणतो त्या अविकारी जाती. अविकारी जातीच्या हा 1 नंबर, हा 2, हा 4. तर ज्याला आपण म्हणतो अविकारी जाती ज्या आहेत, अविकारी ज्याला त्या ठिकाणी अव्यय म्हणता येईल आपल्याला. हे सव्यय आणि हे अव्यय. यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे तो आहे क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय, क्रियाविशेषण अव्यय आहे. क्रिया कशी झाली हे सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतो आपण. है ना. एखाद्या वस्तू ठिकाण किंवा कल्पनेने मानलेल्या घटकाला नाम म्हणतात. नामाच्या ऐवजी वापरलेला जो शब्द असतो त्याला सर्वनाम म्हणतात. है ना. जर आपण विशेषण पाहिलं तर जर नामाची विशेष माहिती सांगून, है ना, नामाची माहिती सांगून नामाची विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला त्या ठिकाणी आपण विशेषण म्हणतो. त्यानंतर एक क्रियापद आहे, है ना. क्रियापद म्हणजे काय तर क्रियावाचक शब्द असतो, तो सुद्धा लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदलतो. तर यामध्ये अविकारी जाती ज्याला म्हणतो त्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय आहे. क्रियाविशेषण अव्ययामध्ये क्रिया कशी झाली या सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतो आपण. तर त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय, है ना. नाम व सर्वनाम शब्दयोगी अव्यय, हो तेच सांगतोय. नाम व सर्वनाम यांचा वाक्यातल्या इतर शब्दाशी जो काही संबंध आहे तो सांगणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतो. एक नाही, जर आपण असं म्हणलं की समजा एखादा शब्द असा आहे पक्षी, पक्षी फांदीवर बसला, पक्षी फांदीवर बसला, नाही पक्षी फांदीवर बसला, है ना. वर शब्द फांदी या नामाला जोडून आलाय, है ना. नामाचा व सर्वनामाचा, नाम व सर्वनाम यांचा वाक्यातल्या क्रियापदाशी काय संबंध आहे हे सांगणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतो. वर हा शब्द जो आहे तो फांदी या नामाला जोडून आलेला आहे, तर याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. ठीक आहे. वर हा शब्द जर आपण दुसरीकडे वापरला तर त्याचं स्वरूप बदलते, आहे का नाही. देवाने स्वप्नात मला एक वर दिला. आता या वाक्यामध्ये वर नाम आहे का नाही. आपण जर असं म्हणलं वर माय लग्नामुळे तोऱ्यात फिरत होती, तर वर माय म्हणल्यावर तिथं वर माय हे नाम म्हणजे त्या ठिकाणी विशेषण झालं. वर माय, कोणती माय तर वर माय. ठीक आहे. म्हणजे एकच शब्द वेगवेगळ्या प्रकारची भूमिका वेगवेगळ्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते किंवा तो त्या ठिकाणी वापरला जातो. ठीक आहे. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर नामाचा व सर्वनामाचा वाक्यातल्या इतर शब्दाशी जो काही संबंध आहे तो सांगणाऱ्या शब्दाला, नामाला व सर्वनामाला तो शब्द जोडून येतो, आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. त्याच्यानंतर शब्दाची जी काही 7वी जात आहे त्याला आपण म्हणतो, ह्याच्यातली तिसरी, अविकारी मधली तिसरी, एकूण मधली 7वी जर आपण बघितलं तर उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय हे अव्यय खूप महत्वाचे. दोन कर्ते जोडण्यासाठी, एका जातीतले दोन कर्ते जोडण्यासाठी या अव्ययाचा वापर केला जातो. राम आणि श्याम, राम आणि श्याम. आता आणि हे उभयान्वयी अव्यय या वाक्यात, राम आणि श्याम, ठीक आहे नाही. चहा, तुला चहा की कॉफी हवी. चहा आणि कॉफी एका जातीतले शब्द आहेत आणि या दोघांना की ने जोडले, की हे उभयान्वयी अव्यय आहे. राम आणि श्याम एका जातीतले शब्द आहेत, आहे ना, उभयान्वयी अव्ययाने जोडले. दोन कर्ते जोडण्यासाठी, दोन कर्ते जोडण्यासाठी किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी ज्या अव्ययाचा वापर केला जातो त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. दोन कर्ते, एका जातीतले दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी जे अव्यय वापरलेले असते त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात, है ना. आता उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, आणि याचा दुसरा प्रकार पडतो गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. या अव्ययाला जोडलेलं वाक्य हे संयुक्त वाक्य असते, मग अशी मी बोलल्याप्रमाणे. या अव्ययाला जोडलेलं वाक्य जे असते ते मिश्र वाक्य असते. मिश्र वाक्य, इथले दोन्ही वाक्य हे अर्थाच्या दृष्टीने सेपरेट आणि स्वतंत्र असते दोन वाक्य.
इथले दोन वाक्य, एक वाक्य दुसऱ्यावर डिपेंड असतं आणि एक मुख्य वाक्य असते, एक प्रधान वाक्य एक गौण वाक्य, याला गौणत्व सूचक उभे यावे म्हणायचं. ठीक आहे. आणि जर अभ्यास केलास तर पास होशील, जर तर संकेतार्थी वाक्य असते, इथं मिश्र वाक्य असते. आणि शेवटची जी जात आहे याच्यातली चौथी, त्याला आपण म्हणतो, सगळ्यांना माहिती, शेवटची जी 8व्या क्रमांकाची जी शब्दाची जात आहे त्याला आपण काय म्हणतो, उद्गार है ना, म्हणजे त्याला केवळ प्रयोग यावे म्हणतो. केवळ प्रयोग यावे, केवळ प्रयोगी अशा शब्दाच्या 8 जाती आहेत है ना. या 4 आहेत, या 4 आहेत, या विकारी आहेत, अविकारी आहेत है ना. नाम आज आपल्याला सुरू करायचे. खरं तर नाम काय असते, नाम असतंय काय है ना. नाम वस्तूला दिलेलं नाव असते, ठिकाणाला दिलेलं नाव असते है ना. नाम हे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण वाक्यामध्ये वापरतो है ना, त्यामध्ये जर आपण बघितलं तर सामान्य नाम असेल किंवा विशेष नाम असेल किंवा भाववाचक नाम असेल है ना, या सृष्टीवरती, पृथ्वी तलावरती कुठल्याही घटकाला नाव दिलेले, कुठल्या तरी त्या ठिकाणी वस्तूला असेल किंवा ठिकाणाला असेल किंवा कल्पनेने मानलेल्या घटकाला असेल नाव दिलेलं असते. आणि त्यामध्ये काही मग पदार्थवाचक नाम असतात, काही समूहवाचक नाम असतात. आता सामान्य नाम म्हणजे जे असते ना, ते समूहाला दिलेलं नाव असते, आहे का नाही, समूहाला दिलेलं नाव असते. म्हणजे सामान्य नाम जर आपण बघितलं तर मुलं म्हणल्यावर आता सगळ्या मुलांच्या जातीला मुलं नाव दिलेले ना. कुत्रा म्हणले की सगळ्या कुत्र्याच्या जातीला कुत्रा नाव दिलेले, किंवा गाव म्हणले की सगळ्या गावांसाठी एक नाव दिलेले गाव. तर अशा प्रकारे सामान्य नाम काय असते, तर एका जातीचं आहे ना, एका विशिष्ट जातीचं, समूहाचं वर्णन ज्या नावातून केलेलं असते त्याला आपण सामान्य नाव म्हणतो. त्याच्यानंतर आहे सामान्य नामाचे, आता परत आपण पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम करतो. शाळा, वर्ग, सैन्य, कोण, मनुष्य म्हणून. ठीक आहे, सामान्य नामाचे प्रकार आपण घेऊया. आता त्याच्यामध्ये पदार्थवाचक नाम असते ना. पदार्थवाचक नावामध्ये जे घटक जे असतात, जे लिटर, मीटर, ग्राम है ना, यांच्यामध्ये मोजले जातात, संख्येत मोजले जात नाहीत, त्यांना आपण पदार्थवाचक नाम म्हणतो. तांबे असेल, कापड असेल किंवा प्लास्टिक असेल, पाणी असेल, पैसे असतील है ना, जे लिटर, मीटर, ग्रॅम या एककामध्ये मोजले जातात, संख्येत मोजले जात नाहीत. सॉरी, पैसे मी चुकून वापरलो. तर हे सगळे तांबे, कापड असेल, प्लास्टिक असेल, पाणी असेल, जे लिटर, मीटर, ग्राम मध्ये, पेट्रोल असेल, डिझेल असेल, यांना आपण पदार्थवाचक नाम म्हणतो. म्हणजे हे सामान्य नामाचा भाग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही समूहवाचक नाम असतात है ना. समूहवाचक नामावरती परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो, की ज्याच्यामध्ये जर आपण बघितलं ना, तर समजा माणसांची जी गर्दी असते ते गर्दी काय आहे, किंवा कळप असेल है ना. म्हणजे समूहदर्शक नामावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. बऱ्याचदा पक्ष्यांचा काय असतो, थवा असतो है ना, पैशाची काय असते, किंवा काय, रजनी मॅडमने काय केली कमेंट, संप्रत, कमेंट करताना थोडीशी व्यवस्थित कमेंट करत जावा, म्हणजे नेमकं काय टाकलंय ते लक्षात येईल. समूहाच्या नामामध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो. हा, जमाव असेल, तांडा असेल, आहे का नाही, अशा प्रकारचे समूहदर्शक नाम आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर म्हणजे सामान्य नामाचं वैशिष्ट्य काय आहे, नामाचा जो हा प्रकार आहे त्याच्यामध्ये सामान्य नाम मी सांगतोय तुम्हाला, सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात आहे ना. सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात, एक आहे पदार्थवाचक नाम, दुसरा आहे समूहवाचक नाम. पदार्थवाचक नावामध्ये जर आपण बघितलं तर जे घटक संख्येत मोजले जात नाहीत, लिटर, मीटर, ग्राम या एककामध्ये मोजले जातात, त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतो आपण. आणि समान गुणधर्म असलेला जो काही एकत्रित गट आहे, त्या गटाला, त्या समूहाला जे दिलेलं नाव असते त्याला समूहवाचक नाम आपण म्हणतो. आणि समूहवाचक नामावरती प्रश्न नेहमी पडलेला असतो, मोळी कशाला म्हणायचं, ढिगारा कशाचा असतो, गंज कशाचा, हा, केळीचा घड असतो, बरोबर आहे. अशा प्रकारचे जे प्रश्न आपल्याला विचारले जातात समूहवाचक नामाचे, ते सुद्धा आपल्याला पाठ करावे लागतील. बरेचदा विद्यार्थी शब्दसंग्रहाकडे दुर्लक्ष करतात. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता ना मराठीचा, त्यावेळेस तुम्हाला 50% वेटेज शब्दसंग्रहावरती सुद्धा द्यावं लागेल. कारण आता टीईटीचा पॅटर्न जर आपण बघितला तर तो फार सोपा आहे असं नाही. टीईटीचा रिझल्ट फार कमी असतो है ना. 2013ला, 2014ला 3%, 2.5%, 4%,
अशा प्रकारचा रिझल्ट आहे. त्यामुळे टीईटीचा अभ्यास करताना, हा नाण्याची चळत, टीईटीचा अभ्यास करताना तुम्हाला जास्तीत जास्त काठिण्य पातळी जी आहे ती वाढवावी लागेल अभ्यासाची, आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासाला वेळ द्यावा लागेल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आहे नामाचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे विशेष नाम. है ना, विशेष नावामध्ये काय असते, एखाद्या व्यक्तीचं, ठिकाणाचं किंवा प्राण्याचं है ना ठेवलेलं नाव असते, ठेवलेलं नाव असते. विशेष नाम जे असते ते व्यक्तिवाचक असते. विशेष नामाचे वैशिष्ट्य काय आहे, विशेष नाम हे ठेवलेलं नाम असते, आणि विशेष नामाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर ते व्यक्तिवाचक असते, आणि सामान्य नाम जे असते ते जातीवाचक असते. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, विशेष नाम ठेवलेलं असते, सामान्य नाम हे जातीचं नाव असते, विशेष अनेकापैकी एक म्हणजे विशेष नाम. है ना, समजा आपण जर म्हटलं की सगळ्या नद्यांना नदी नाव दिले, नदी हे नाव काय आहे तर ते सामान्य नाम आहे. आता स्पेसिफिक त्या सगळ्या नद्यांपैकी एक नदीचं नाव घेतलं आपण गोदावरी, तर गोदावरी हे विशेष नाम आहे. ठीक आहे, म्हणजे आपण जर समजा म्हणलं संभाजीनगर, आता सगळ्या शहरांमध्ये एक सेपरेट आहे, है ना, त्याच्यामध्ये संभाजीनगर जर म्हणलं तर विशेष नाम म्हणावं लागेल. म्हणजे विशेष नाम जे असते ते एकवचनी असते, ठेवलेलं असते, अनेकापैकी एक असते. तर अशा प्रकारे विशेष नाम आणि सामान्य नाम या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात यायला पाहिजेत. ठीक आहे, आता मी 2-3 प्रश्न घेतो, थोडं प्रश्नांच्या माध्यमातून जाऊया. आता एक प्रश्न घेतो मी, तुम्हाला पर्याय असतील दोन. सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात, सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात. एक आहे पदार्थवाचक नाम आणि दुसरं आहे समूहवाचक नाम. ठीक आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला उत्तर द्यायचं, कमेंट करायचं. फास्ट थोडेसे प्रश्न घेऊया सामान्य नामाचे आणि विशेष नामाचे, प्रश्नाकडून उत्तराकडे जाऊया आणि कन्सेप्टकडे जाऊया. बघा, उदाहरणार्थ ऑप्शन आहे तुम्हाला, पदार्थवाचक नाम आहे का समूहवाचक नाम आहे. ठीक आहे, तांबे, तांबे समूहवाचक आहे की पदार्थवाचक आहे, समूहवाचक आहे की पदार्थवाचक आहे. हा, संख्येत मोजला जात नाही ना तांब, पदार्थवाचक. समूहवाचक कसं येईल, प्रणव, प्रणव म्हणून कोणतरी आहे कमेंट केली, हा पदार्थवाचक आहे ना, तो काय संख्येत मोजता येत नाही, त्याला एककामध्ये मोजावं लागेल ना. म्हणजे तांबे हे काय आहे, पदार्थवाचक नाम आहे, पदार्थवाचक नाम, पदार्थवाचक नाम. एक नाम सांगा कोणतं इथे. ठीक आहे, उदाहरणार्थ नाम आहे चंद्र, चंद्र, चंद्र नाम आहे चंद्र. सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे, सामान्य नामामध्ये पदार्थवाचक आहे, समूहवाचक आहे का दोन्ही नाही, विशेष नाम. चंद्र, चंद्र, चंद्र विशेष नाम आहे. हे चंद्र विशेष नाम आहे. ठीक आहे, पुस्तक, पुस्तक, पुस्तक नाम काय आहे, पुस्तक, पुस्तक सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे. सोपा पॉईंट आहे हा, काही अवघड नाही. आता नामाचे प्रकार आपण शिकतोय, थोडस याच्यामध्ये जर डिफिकल्ट आली तर ते सामान्य नाम आणि विशेष नामापासून कसे भाववाचक नाम बनतात त्याच्यामध्ये थोडस तुम्हाला पाठांतराचा भाग येतो. सामान्य नाम आहे, बरोबर आहे ना. पुस्तक, सर्व पुस्तकाच्या जातीला कुठलंही पुस्तक असो त्याला आपण पुस्तक म्हणतो. आणि आता जर आपण असं म्हणलं, समजा आपण जर असं म्हणलं अग्निपंख, आता अग्निपंख हे पुस्तक कोणाचे, डॉक्टर एपीजे अब्दुल, म्हणजे त्यांचं जे ज्याला काय म्हणतो आपण आत्मचरित्र आहे अग्निपंख, ते विशेष नाव आहे. ठीक आहे, पण सगळ्या पुस्तकाच्या नावाला जर आपण बघितलं तर पुस्तक नाम दिलेले, आणि पुस्तक नाम हे सामान्य नाम आहे. ठीक आहे, एक नाम सांगा, ताजमहल, ताजमहल, ताजमहल सामान्य नाम आहे की विशेष नाम आहे. ताजमहल सामान्य नाम आहे की विशेष नाम आहे, ताजमहल, ताजमहल, ताजमहल सामान्य नाम कसं येईल, एकच आहे ना जगामध्ये आणि ठेवलेलं त्याचं नाव, हा विशेष नाम आहे. ताजमहल हे कसले विशेष नाव आहे. ठीक आहे, ताजमहल हे विशेष नाम आहे, ताजमहल हे विशेष नाम आहे, ताजमहल हे विशेष नाम आहे. थोडस आता जर आपण बघितलं ना तर आपल्याला ह्याच्यामध्ये
कन्सेप्ट समजली पाहिजे. कन्सेप्ट म्हणजे काय खूप अवघड कन्सेप्ट नाही नामाची. आणि नाम हे काही एवढं अवघड टॉपिक नाही. ह्याच्यामध्ये काय फक्त आता नामाचं वचन विचार, नामाचा लिंग विचार, या गोष्टी थोड्याशा आपल्याला अंडरस्टँडिंगच्या आहेत. आता 3 नंबरचा जे नामाचा प्रकार आहे, 3 नंबरचा जो नामाचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रकार होता तो आता सामान्य नाम, दुसरा होता विशेष नाम, तिसरा आहे भाववाचक. भाववाचक नाम. या दोन्ही जाती समजायला अवघड नाहीयेत. सामान्य नामाच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की ते समूहाचं नाम असते. विशेष नाम हे ठेवलेलं नाम व्यक्तिवाचक असते. ठीक आहे, या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. या 2 गोष्टी. सामान्य नामाला जर आपण बघितलं तर सामान्य नामाला धर्मीवाचक नाम सुद्धा म्हणतात. सामान्य नामाला धर्मीवाचक नाम म्हणतात. धर्मीवाचक नाम. उद्याच्या सेशनला मी तुम्हाला याच्यावरचे प्रश्न आणखीन थोडेसे डिटेलमध्ये घेणार आहे. सामान्य नामाला धर्मीवाचक नाम म्हणतात. भाववाचक नामाला धर्मवाचक नाम म्हणतात. धर्मवाचक, धर्मवाचक. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. धर्मवाचक आणि भाववाचक नाम. धर्मीवाचक म्हणजे सामान्य नाम. ठीक आहे. आता भाववाचक नामाच्या बाबतीत जर आपण बघितलं त्याला गुणवाचक नाम सुद्धा म्हणतात. भाववाचक नामाला गुणवाचक नाम सुद्धा म्हणतात. ठीक आहे. ज्याला स्पर्श करता येत नाही, त्याची चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना आपण भाववाचक नाम म्हणतो. यांच्या नावांना आपण भाववाचक नाम म्हणतो. आणि खरं तर हे जे नाम असते, भाववाचक नाम जे असते, ते वेगवेगळ्या नामांपासून बनलेलं असते. वेगवेगळ्या नामांपासून बनलेलं असते ना. वेगवेगळ्या नामांपासून बनलेलं असते भाववाचक नाम. भाववाचक नाम हे सामान्य नामाला आणि विशेष नामाला किंवा जे साधित नाम आहेत त्यांना प्रत्यय लावून भाववाचक नाम बनलेलं असते. भावामध्ये गुण दर्शवले जातात. बरं, ठीक आहे. बघा, भाववाचक नामाच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. भाववाचक नाम हे जर आपण बघितलं तर काही नाम हे असे असतात की ते मानलेले असतात कल्पनेने. आता आहे का नाही, काही नाम जे असतात ते दिसतात, म्हणजे काही दृश्य असतात, काही अदृश्य असतात. या 2 गोष्टी त्या ठिकाणी भाववाचक नामाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा. भाववाचक नामे त्याच्यामध्ये सुद्धा काही स्थितीदर्शक असतात. आणि स्थितीदर्शक म्हणजे समजा गरिबी. आता गरीब हे विशेषण आहे आणि गरीबला ये प्रत्यय लावला, सर्व व्याख्या सांगा बरं. ठीक आहे ना, घेतो ना. बघा ना, नाम म्हणजे काय आहे? आपण घेतलं नाम आहे ना, व्यक्ती, वस्तू, ठिकाण यांना दिलेलं नाव म्हणजे नाम असते. त्याच्यामध्ये सामान्य नाम आहे. सामान्य नामाची व्याख्या मी सांगितली मगाशी. एकाच गटातील प्रत्येक वस्तूला, एकाच गटातील प्रत्येक वस्तूच्या जे काही गट आहे है ना, एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिलेलं असतं त्याला सामान्य नाम म्हणतात. विशेष नाम म्हणजे काय आहे तर विशेष नामाची व्याख्या करताना एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा ज्यावेळेस बोध होतो तेव्हा त्याला विशेष नाम म्हणतात. आहे ना, अनेकापैकी एक. अनेकापैकी एक म्हणजे विशेष नाम. आणि भाववाचक नाम म्हणजे काय तर मी आता सांगितलेलं, स्पर्श करता येत नाही, आहे ना, चव घेता येत नाही, डोळ्याने पाहता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुण असतील, कृती असतील किंवा स्थिती असतील यांच्या घटकांना दिलेलं नाव म्हणजे भाववाचक नाम असते. आता भाववाचक नामाचं स्थितीदर्शक जर आपण बघितलं, स्थितीदर्शक भाववाचक नाम आहे ना, आता सांगितल्याप्रमाणे गरीब. गरीब म्हणले की विशेषण आहे गरीब, आहे ना, गरीब मुलगा. पण गरीब या नामाला जर आपण, गरीब या विशेषणाला जर आपण दीर्घई लावली तर ते गरिबी होते. आणि गरिबी हे स्थितीदर्शक भाववाचक नाम आहे. गरीब विशेषण, गरिबी म्हणलं की, गरिबी म्हणलं की त्या ठिकाणी काय होते, ते भाववाचक नाम बनते. त्याच्यानंतर जर आपण प्रामाणिक जर नुसता शब्द वापरला, तो मुलगा प्रामाणिक आहे ना, प्रामाणिक म्हणले की विशेषण होते. पण प्रामाणिक या शब्दाला पणा किंवा प्रामाणिकपण आहे ना, पणा प्रत्यय लावून त्या ठिकाणी ते भाववाचक नाम म्हणते. म्हणजे प्रामाणिकपणा जर आपण बघितलं तर ते गुणवाचक किंवा गुणदर्शक भाववाचक नाम आहे. है ना. चोरी, आता चोरी म्हणल्याच्या नंतर काहीतरी कृती व्हायला लागली आहे, त्याच्यामुळे कृतीदर्शक भाववाचक नाम आहे. चळवळ है ना, आता चळवळ म्हणल्यावर त्या ठिकाणी सुद्धा कृतीदर्शक भाववाचक नाम आहे. म्हणजे भाववाचक नामामध्ये सुद्धा 3 कंटेंट पडतात, स्थितीदर्शक, गुणदर्शक आणि कृतीदर्शक असे भाववाचक नामाचे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला उपप्रकार ज्याला आपण म्हणतो ते पाहायला मिळतात. खरं तर भाववाचक नामे कशी बनतात, कोणता प्रत्यय लावून कोणतं भाववाचक नाम बनलंय हे आपण उद्याच्या सेशन मध्ये बघूया. मला वाटतं मॅडम ऑनलाईन आलेले आहेत सर. ठीक आहे, आणि वेळ पण झालेला येस आहे. येस येस येस, मॅडम आल्यात. तुमचं रेकॉर्डिंग आपण स्टॉप करूया आणि मॅडमचा स्पॉटलाइट करू.